ಎಲ್ಲ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ತಬಲ ಇದು ಅದು ಇದೆಲ್ಲ ಇದನ್ನ ಇಟ್ಟಿದ್ರು. ಇದನ್ನ ನಾಳೆ ಹೋದಾಗ ಇದೆಲ್ಲ ತಕೊಂಡು इथं सगळं आणतात, सगळं ताटं मिळतात, खातात. आज तक सगळं सर्व एक अरे लाइट्स बेक सर सर जो लाइट बेक स्पॉट लाइट सारंग 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 सारंगच करून त्यांच्याशी कन्सेंट घेऊन आणि सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना अगदी कळकळीची विनंती आहे, आपण वेळ देऊ शकतो, आपण पैसा देऊ शकतो आणि आपला अनुभव मुक्त देऊ शकतो. 80% 90% लोक मान्यता दिली की नाही 100% कोणी करू शकत नाही. ಧನ್ಯವಾದಗಳು ಭರತ್ ದೇಶಪಾಂಡೆ ಅವರೇ, ಅರ್ಥಪೂರ್ಣ. ಸುಮಾರು 4 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಈ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ವಿ ನಾವು, ಒಂದು मनोरंजने केंद्र इरಬೇಕಂತ ಹೇಳಿ. खरं तुम्हाला माहित आहे का बंद झालं काय त्याच्यात आम्ही न जाता आता पुढे काय केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही विचार करण्याच्या दृष्टिकोनातून माझा सुद्धा एकदा बैठक आम्ही बोलवलं होतं की असं एक मनोरंजन स्थान सिनियर सिटीजनसाठी करणार आहोत. त्यासाठी आपले विचार काही सजेशन असतील कुठल्या पद्धतीने झालं पाहिजे. काही सिनियर सिटीजन येऊन आम्हाला काही विषय सांगितले होते, त्या पद्धतीनं आज हा क्लब जवळजवळ 90% आम्ही निर्माण केलेला आहे. आज सुद्धा जे सिनियर सिटीजन सांगतील ते सगळे ह्याच्यात आम्ही इन्क्लूड करण्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आम्ही 100% इन्क्लूड करू असं आपल्याला सांगू इच्छितो. तर आता जो या ह्याच्यामध्ये एक रीडिंग रूम
ऑनलाईन जवळजवळ 40 लोक एका टायमाला बसून आपले वाचन करू शकतात असलं एक रिडिंग रूम त्याच्यामध्ये प्रोव्हिजन केलेलं आहे आणि ते काम 1 महिन्यामध्ये पूर्ण होईल. जवळजवळ पहिल्या टप्प्यामध्ये 20 कम्प्युटर मी बसवत आहोत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि 20, म्हणजे रिक्वायरमेंट असेल तर आणि जास्ती पण बसवू. खरं पहिल्या टप्प्यामध्ये 20. त्याबरोबर ह्याच्यात ओपन एअर जिम आहे आणि 60 वर्षाच्या नंतर ज्या शारीरिक दृष्टिकोनातून जे खेळ आहेत तर टेबल टेनिस असेल, बॅडमिंटन असतील, बिलियर्ड्स असेल, असे अनेक खेळ यामध्ये आता आम्ही ऑलरेडी तुम्ही बघितलं असेल आज बिलियर्ड्सचं सुद्धा आम्ही टेबल आणलेलं आहे. तर त्याच्याबरोबर संगीत आवड असतं फार लोकांना संगीताचं, ते करायचं तुम्ही इन्स्ट्रुमेंट आता बघितलं असेल. ह्याच्यामध्ये आणि काय पाहिजे असेल तर सांगा, ते पण करूया. त्याचबरोबर एक ध्यान मंदिर आम्ही ह्याच्यामध्ये निर्माण करत आहोत. त्या जो योगाचं एक प्लॅटफॉर्म मागच्या बाजूला आम्ही निर्माण करणार आहोत मोठ्या प्रमाणामध्ये आणि इथे एक कॅन्टीनचं प्रोव्हिजन केलेलं आहे आणि एक लॅब, म्हणजे दररोज शुगर BP चेक करण्याच्या दृष्टिकोनातून ते सुद्धा प्रोव्हिजन इथे ठेवलं आहे. की सकाळी 9 वाजता आला तर संध्याकाळी 9 पर्यंत इथे राहू शकता. घरातल्या लोकांना पण आणि आपल्याला पण. ಒಂಬತ್ತು ಗಂಟೆಗೆ ಬಂದ್ರೆ ರಾತ್ರಿ ಬಂದು ಖರೆ ಒಂದ कमी आहे ती व्यवस्था येईल आज म्हणून ना ते करत नाही आम्ही. बाकी सगळ्या फॅसिलिटी आणि काही सांगा ते एक सोडून सांगा नाही तर आणि कोणतं म्हणते साहेब ते एक असलं तर बरं होईल बघा. बाकी काही सजेशन सांगा. ही आगळा वेगळा मला वाटतं की असलं क्लब सिनियर सिटीजन कुठेही नाही आहे. आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे आता इथं पुढं सुद्धा आम्ही व्यवस्थित घालून कायम संवाद कार्यक्रम असेल, व्याख्यान असतील, हास्योत्सव असतील, ड्रामा असतील, या सगळे कार्यक्रम करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आम्ही आणि परमनंट हा इथं साऊंड बॉक्सने आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. तर आता हे जो प्लॅटफॉर्म केलं आहे हे संगीत वादकांच्यासाठी केलं आहे, ज्यांना ज्या पद्धतीनं कुठं कुठं आपण बसून वाजवू शकता, म्हणजे आपला सराव करू शकता, तर हे सुद्धा केलं आहे. त्याचबरोबर आणि काय तुम्हाला लागत असेल ते तुम्ही सांगितलं तर निश्चितच एकदा प्रत्येकाने आपले आपले विचार व्यक्त करा. एकदा आत जाऊन बघून आल्यानंतर तुम्हाला समजेल. आणि मागं सुद्धा अजून आमचे बिल्डिंग्स 4-5 बिल्डिंग्स आहेत, तिथे सुद्धा आम्ही काही आणि रेस्टरूम्स आहेत, महिलांच्या वेगळे पुरुषांच्या वेगळे, हे दोन्ही सुद्धा तिथं आम्ही व्यवस्था केलेलं आहे. ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಏನು ಬೇಕು ನಮಗೆ ಅನಿಸಿದ ಪಟ್ಟಿಗೆ ಮತ್ತು ಕೆಲವೊಂದು ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕ ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಇದನ್ನು ತಯಾರು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನು ಬರುವಂಥ ದಿವಸಕ್ಕೆ ನೀವು ಏನೇನು ಹೇಳ್ತಾರೆ ಆ ಪ್ರಕಾರದ್ದು ಮಾಡಿ. ಮತ್ತು ನಂದು ಒಂದು ವೈಯಕ್ತಿಕ ಅಭಿಪ್ರಾಯ ಅದ, ಒಂದು ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಮಾಡಿ ನಿಮಗೆ ಅದನ್ನು ಇದು ಕೊಟ್ಬಿಡ್ತೇವೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮುಂದೆ ಈಗ ನೋಡೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ ಯಾರಿಗೆ. ನೀವು ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಒಂದು 2 जण ಆಗ್ತೀರ, ಅದನ್ನು ಒಂದು ಮಾಡಿಕೊಂಡು ನೀವೇ ನಡೆಸುವಂಥದ್ದು सगळं तयार आम्ही करून देतो. चालवायचं काम तुमचं आहे. तेवढं तर होतं काय ते पण आम्ही हां. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सांगा, प्रत्येक वर्षी तुम्हाला सांगतो नवीन नवीन काही पाहिजे असेल तर माझ्या आमदारकीच्या फंडात प्रत्येक वर्षी 5 लाख रुपये ॲडिशनल आम्ही देतो. प्रत्येक वेळेला काही तर मोठे काही आता बाद झालं तर तुम्हाला आणायला ते होत नाही. मेंटेनन्स तुम्ही करा. काही ॲडिशनल करायचे असेल, काही मोठ्या प्रमाणात 50,000 25,000 खर्च येत असेल तर आम्हाला सांगा, ते सुद्धा आम्ही करून देतो. तुमच्यावरती भार देत नाही. खरं रेग्युलर मेंटेनन्स मात्र तुमच्याकडनं झालं पाहिजे हे अपेक्षा आहे. आणि उसावरी कट्टा हे केलेला आहे, अजून 2 घरामध्ये 2 करतो आम्ही. आणि खुद उसावरी मॅडमने आयुष्यात सांगते 30 मात्र त्यांना मी जवळजवळ 60-70 गार्डन केलं गेल्या 3-4 वर्षामध्ये. तर सगळ्याकडे उसावरी कट्टा केलेला आहे. आता त्यांचा अनुभव सांगतो तुम्हाला. जिथं उसावरी कट्टा आहे तिथे कोण कोण उसावरी केले ते म्हटले टेन्शन सगळं फ्री होऊन घरात जातो आम्ही म्हणून. असं अनेक कार्यक्रम आम्ही करू. आणि आज तुम्ही इतक्या संख्येमध्ये उपस्थित राहिला त्यासाठी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि मी राम मंडळ साहेबांना अनुरोध करतो की तुम्ही आपले विचार व्यक्त करा. मग बाकीचे कोण कोण आपले विचार सांगणार आहेत, मग लास्टला भरत देशपांडे बोलतील, आमचे उपमहापौर आपले 1-2 शब्द सांगतील, मग राम मंडळ साहेब बोलतो. आपल्या दक्षिण क्षेत्राचे अत्यंत लोकप्रिय आमदार अभय पाटील साहेब या ज्येष्ठ नागरिक संघाच्या लोकांसाठी इथं जो त्यांनी उपक्रम राबवला आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे असा उपक्रम कुठं आहे असं मला तर काय वाटत नाही. तर हा कर्नाटकात नाही किंवा इकडे देशामध्ये जे नवीन पायंडा त्यांनी पाडला आहे आणि ज्येष्ठ नागरिक लोकांसाठी म्हणून सबंध दिवसभर जर टाइम काढायचा असेल आणि त्यांचा वेळ घालवायचा असेल तर त्याला लागणारे गेम्स म्हणा किंवा रिक्रिएशन असेल किंवा त्यांना
काहीतरी वाचन करायचं असेल किंवा असं करायचं असेल तर असा एक अत्यंत सुंदर असा उपक्रम इथं या वॅक्सिन डेपोमध्ये केलेला आहे. पण काही विघ्नसंतोषी इथं लोक असल्यामुळं इथं बऱ्याचसा भाग असा अर्धवट राहिलेला आहे आणि तिथं कामं अशी अर्धवट राहिल्यामुळे त्याचं नुकसान बरंच झालं आहे. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ते संबंध सगळं कंप्लीट करावं आणि ते करण्यासाठी आपण सगळे लोक गप बसतो आणि आम्ही सगळ्या लोकांनी मिळून काय तर त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे की बाबा हे असं दुसऱ्या लोकांनी ते बंद करता कामा नाही. कारण गव्हर्नमेंटने त्यात पैसा घातलाय तर पैसा घातल्यावरती त्याचा उपयोग सगळ्यांना व्हायला पाहिजे पण त्याचं नुकसान होता कामा नाही. तर त्याप्रमाणे मी सर्वांना विनंती करतो की याबाबत तुम्ही शासनाला विचारा की बाबा का लोक काम करून देत नाही. ते काम हे कम्प्लीट व्हायलाच पाहिजे आणि हे सगळ्यांसाठी केलेलं असताना किंवा असा एक चांगला प्रकल्प असताना त्याला आडकाठी येणं हे बरोबर नाही. यासाठी म्हणून सर्वांना विनंती करतो की त्याने आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन ते त्यासाठी आवाज उठवला पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे आपण जर प्रायव्हेट लोकांनी म्हणजे आपलं जर ज्येष्ठ नागरिक लोकांनी जर त्यामध्ये सर्वांनी मिळून जर कार्य केलं आणि हा जर मेंटेन केला तर हा मेंटेन राहील. तर गव्हर्नमेंटकडे मेंटेन करता येत नाही बरोबर आहे. त्यासाठी आमच्याकडनंही काही मदत असेल तर आम्ही ती सुद्धा करायला तयार आहे. इंडस्ट्री करून किंवा कुठलं असेल तर त्यामध्ये आम्ही सुद्धा त्यामध्ये पैसे घालू आणि आम्ही बघू की सर्वांना ज्येष्ठ नागरिक हा एक आज महत्वाचा भाग आहे. तर त्यांना रिक्रिएशन करण्यासाठी म्हणून कुठलीही मदत आमच्या उद्यम भागपासून बाहेर करायची असेल तर त्यामध्ये आम्ही पण त्यामध्ये सहकार्य करू आणि असे चांगले उपक्रम त्यांनी असे पुढे पण दक्षिणमध्ये राबवावेत आणि पुढे सुद्धा त्यांनी प्रचंड बहुमतानं निवडून यावेत अशी इशारा प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. आमदार श्री अभय पाटील साहेबांना धन्यवाद देतो की बरेच दिवसापासून या कार्यक्रमाचं आयोजन आपण करणार होतो पण थोड्या दिवसांनी डिले झाल्याबद्दल आज पुन्हा एकदा या कामाला आपण स्टार्ट केलेलं आहे व सिनियर सिटीजन लोकांसाठी स्पेशली अबोव 60च्या लोकांसाठी आज इथं असंख्य अशा आपण बघू शकता की तबला हार्मोनियम टेबल टेनिस बिलियर्ड्स भारतात कुठेही सिनियर सिटीजन साठी असं कुठेही केंद्र नसणार तसं आपला माननीय आमदार श्री अभय पाटील साहेबांनी केल्याबद्दल दक्षिण क्षेत्रात केल्याबद्दल सर्वप्रथम आपण त्यांना धन्यवाद मानूया व येणाऱ्या दिवसात ह्या सिनियर सिटीजन लोकांचं असोसिएशन करून ते त्यांच्या ताब्यात देण्यात येईल व त्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेऊन या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. व मी राम भंडारे ಸರನ್ನ ಬಹಳ ವ್ಯವಸ್ಥಿತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ನಾನು ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ಅವರಿಗೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಬರೀ ಮಾತಾಡೋದು ಬೇಡ, ಒಂದು ಮೆಮೊರಾಂಡಮ್ ರೆಡಿ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಸಿಗ್ನೇಚರ್ ಮಾಡಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ಗೆ ಅದು ಮುಟ್ಟಿಸಿದ್ರೆ ಅದ್ರ ಪರಿಣಾಮ ಆಕೈತೆ ಅಂತ ನನಗೆ ಅನಿಸ್ತದೆ. ಬರೀ ನಾವಿಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿ ಸುಮ್ಮನೆ ಕುಂತು ಮನೆಗೆ ಹೋದ್ರೆ ಕೆಲಸ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಆವಾಜ್ ಎತ್ತಬೇಕು. ಭಂಡಾರ ಸಾಹೇಬ್ ಹೇಳಿದ್ರು ನಾವು ಆವಾಜ್ ಎತ್ತಿ ಏನಾರು ಹೇಳಿದ್ರೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮುಟ್ತೈತೆ, ಅದು ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಲೀಡ್ ತೊಗೊಂಡು ಭಂಡಾರ ಸಾಹೇಬ್ರ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಂದು ಮೆಮೊರಾಂಡಮ್ ಬರೆದು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಕಳಿಸ್ಕೊಡೋದು. ಮಿನಿಸ್ಟರ್ಗೆ ಅಥವಾ ಯಾರು ಕನ್ಸರ್ನ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಅದಾರು ಎಲ್ಲರೂ ಕಳಿಸಿ ಆದಷ್ಟು ಫಂಡ್ ರಿಲೀಸ್ ಮಾಡ್ರಿ. ಅರ್ಧ ಕೆಲಸ ಆಗೆಲ್ಲ ಮೂರ್ತಿಗಳು ಎಷ್ಟು ಚಂದ ಮಾಡ್ಸ್ಯಾರ, ದೇಸಾಯಿ ಅವ್ರು ಕರ್ಕೊಂಬಂದು ಮಾಡ್ಸ್ಯಾರು, ಅವೆಲ್ಲ ಕೆಟ್ಟು ಹೋಗಕತ್ತಾವ. ಅದು ಉಪಯೋಗ ಆಗಲಿ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಆಡಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಅನುಕೂಲ ಐತೆ ಅದು ಗಾರ್ಡನ್, ಅದು ಆಗ್ಬೇಕು. ಅವ್ರಿಗೆ ಭಾಳ ಮುಖ್ಯ. ಅದು ನಮ್ಗಿಂತ ಈಗ ಯಂಗ್ಸ್ಟರ್ಸ್ ಏನದಾರ ನೋಡ್ರಿ, ಅವ್ರು ಭಾಳ ಮುಖ್ಯ ಐತಿ. ನಾವು ಯಾವಾಗ ಒಂದು ಅರ್ಧ ತಾಸು ಬಂದು ಕುಂತು ಹೋಗ್ಬೋದು. ಹುಡುಗರಿಗೆ ಆಡಕ್ಕೆ ಅದು ಭಾಳ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಕೈತಿ. ಅದನ್ನು ಅಷ್ಟು ಮಾಡ್ರಿ. ನಾವು ಒಂದು ರೆಡಿ ಮಾಡಿ ಲೆಟರ್ ಕಳಿಸೋ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ಮತ್ತು ತಮ್ಮ ಕಡೆ ಹೆಚ್ಚು ಸೇವಾ ಆಗಲಿ, ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಏನು ಸಹಕಾರ ಬೇಕು ನಾವು ಮಾಡಕ್ಕೆ ರೆಡಿ ಅದು ಅಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ 2 ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಧನ್ಯವಾದ. आमचे आमदार अभय पाटील साहेब आहेत. इनोव्हेशन आणि विजन, आपण जे सगळे ज्येष्ठ नागरिक आहोत ह्यांच्यासाठी पासून ते लहान मुलांबद्दल अनेक कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहेत आणि अतिशय सुंदर रीतीने त्यांनी इम्प्लिमेंट पण केलेले आहेत. आणि आज ज्या 2-3 गोष्टी सांगितल्या त्यांना तुम्हाला एक थोडीशी हिस्ट्री सांगतो. हे जे वॅक्सिन डेपोमध्ये विधानसभा होणार होती त्यावेळेला सुप्रीम कोर्टपर्यंत मी स्वतः गेलो होतो आणि त्यावेळेला रुलिंग पार्टी एमएलए होते साहेब, म्हणजे सहज मिनिस्टर झाले होते, ते पण सुद्धा माझ्या बरोबर होते त्यावेळेला. त्याच्यानंतर ही जी 34 झाडं होती रस्त्यावरची ही वाचवण्यासाठी मी प्रयत्न केला. त्यावेळेला सुद्धा साहेब रुलिंग पार्टीमध्ये एमएलए असताना मला म्हणाले की माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांनी प्रत्येक झाडावर मार्किंग करून हे त्यांनी वाचवायचा प्रयत्न केलाय.
म्हणजे हा जो गैरसमज निर्माण झालाय ना, कारण नसताना एक 4-5 लोक येतात, ते कधी साहेब नेहमी म्हणतात वॅक्सिन डिपो किती जण पूर्ण फिरले तेवढं सांगा पहिल्यांदा म्हणून. आणि आज सुद्धा जेव्हा जेव्हा आम्ही बघतो इथं आग लागते हे लागते त्यावेळेला आम्ही धडपडत असतो आणि साहेबांच्या मदतीने आम्ही हे वाचवायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे असं कधी झालं नाही की झाडं तोडा आणि हे करा म्हणून. त्यांनी सांगितले जी 9 झाडं तुटली ती म्हणजे ती अॅकेशियाची होती आणि अॅकेशिया तोडा म्हणून मी सुद्धा एक एन्व्हायरमेंटलिस्ट असल्यापासून कधीपासून सांगतो की अॅकेशिया तोडा, पण कोणाचंही धाडस होत नाही. कारण वाटतंय की अॅकेशिया तोडायला गेली की वॅक्सिन डिपोमधली झाडं तोडली आणि दुसरी झाडं लावणार नाही असं होतंय म्हणून. आणि आता जर त्यांनी सांगितलं 15,000 रोपं गेली, रामसाहेब आहेत ते सुद्धा रोज पाणी घालत होते. अक्षरशः ही खरी परिस्थिती आहे. म्हणजे जो विकास होत होता आपला तो विकास कारण नसताना फक्त इगो प्रॉब्लेममुळे अडलेला आहे. आणि मगाशी साहेब म्हटल्याप्रमाणे हे सगळे तुमचे आमचे पैसे आहेत. तुम्ही याच्यातले सगळेजण इन्कम टॅक्स पेअर आहेत, कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने तुम्ही सरकारला टॅक्स भरत असता आणि हे आमचेच पैसे असे वाया चाललेले आहेत. आणि दुर्दैवाने आम्ही ह्याच्यात काही करत नाही. आम्ही फक्त एखादा निषेध करतो, आपापसात या उसाबरी कट्ट्यावर बसून बोलतो आणि त्याच्यानंतर पुढे काही होत नाही. तर कृपया ह्याच्यातून आपण सगळेजण बाहेर येऊया. आपण देश घडवलाय, आपण सगळे ज्येष्ठ नागरिक आहोत, आपण देश घडवलाय, आपली मुलं घडवले, पुढची पिढी घडवली. या झाडांसारखे आहोत आपण, सदैव म्हणजे सगळ्यांना आसरा देणारे आणि सदैव सावली देणारे आपण आहोत. तर आपण आता ह्या फोरमचा उपयोग करूया चांगला. हा फोरम असा होईल, ज्येष्ठ नागरिकांचा एक आवाज या फोरम मधून आला पाहिजे. सगळ्या चांगल्या कामाला आपण पाठीशी राहूया, कुठलंही काम असू दे आणि कोणी करू देते. मी म्हणतो फक्त अभय पाटील साहेबांनीच बेळगावच्या दक्षिणसाठी किंवा बेळगावसाठी काम करावं असं नाही. दुसऱ्यांनी काम थांबवण्यापेक्षा त्यांनी सुद्धा चांगले प्रोजेक्ट घ्यावेत आणि त्या प्रोजेक्टला सुद्धा आपण सगळेजण त्यांच्या बरोबर असू. हे अगदी 100% खरं आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या त्या डोक्यात काही येतच नाही का, म्हणजे त्यांना एक बोलू नये खरं एक ठराविक गठ्ठा मतदान आणि त्या मतदानाचा फायदा आणि त्याच्यातून सत्ता, हे एकच इक्वेशन आहे. बेळगावसाठी काय धडपड केली आहे, बेळगावच्या आपल्या विकासासाठी काय विचार केलाय, हा विचार सगळ्यांनी करावा. आणि मला ज्येष्ठ नागरिकांना एवढंच सांगतो, आता त्यांनी छान सांगितलं की हे आपल्यालाच मेंटेन करायचं आहे आणि हे खरोखर सुंदर आदर्शरित्या करूया. आपली मुलं आपली नातवंड ज्या वेळेला म्हणतील की माझे आजोबा ह्याच्यामध्ये आहेत, माझे वडील ह्याच्यामध्ये आहेत, हे असं आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपण सगळे ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह आहे. दर महिन्याला एखाद्या दिवशी रामसाहेबांबरोबर भेटूया इथं आणि सगळेजण आपण आयोजन करूया. आणि आपल्याला काय 5 लाख रुपये खूप मोठी रक्कम झाली, तुम्हाला सांगतोय मेंटेन करण्यासाठी वर्षाला 5 लाख रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम झाली. आणि आपण पण सगळे सदन आहोत, आपण पण याच्यातून कॉन्ट्रीब्युशन करू शकतो आणि आपल्यासाठीच आपण हे करूया. आणि सगळे कार्यक्रम या इथं ज्येष्ठ नागरिकांचे जे बेळगावात कार्यक्रम होणार असतील ते या फोरमवर या प्लॅटफॉर्मवर होऊ देत. आणि अभय पाटील साहेबांना नुसतं आपण घरा बसल्या बसल्या पाठिंबा न देता किंवा मतदान तर आपण करतोच, मतदान न करता त्यांच्या सगळ्या कार्यामध्ये विधायक दृष्टीने आपण पाठिंबा देऊया आणि सहभाग होऊया. आता जाता एक गोष्ट सांगतो, एखादा रोड करायचं असू दे किंवा एखादी गटर करायची असू दे किंवा एखादं काही करायचं असेल, त्यांच्या कामाची पद्धत सांगतो. मी आता 20 वर्ष पाहतोय त्या नागरिकांना आपली त्यांच्या डोक्यातली योजना त्या नागरिकांना सांगतात, त्या नागरिकांकडचा फीडबॅक घेतात, रायटिंगमध्ये फीडबॅक घेतात. ते पण सांगतो तुम्हाला, प्रत्येकाचे मोबाईल नंबर घालून तुम्हाला हा रस्ता असा पाहिजे हे विचारतात. त्या ठिकाणी मीटिंग होते, त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांचं मत घेतात. बाकीच्यांच्या राजकारण्यांचं इगोने हे काम बंद पडवायचं, हे बाकीच्या राजकारण्यांना जमत नाही. आणि साहेब इथं काम केल्यामुळं ह्या साहेब एकदम या एरियामध्ये साहेबांचं नाव होतंय म्हणून त्यांनी घाबरलेत, त्यासाठी याला विरोध करायलेत. नाही तर याच्यात चुकीचं कायच नाही आहे. सिनियर सिटीजनसाठी ह्यो उपक्रम व्हायलाय, आमच्या वॉकरसाठी मॉर्निंग वॉकरसाठी वॉकिंग ट्रॅक आहे, मुलांसाठी लहान मुलांसाठी हेरिटेज विलेज आहे, त्यानंतर गरीब मुलांसाठी जे सिव्हिल एव्हिएशन गॅलरीचे हे सांगालेत उपक्रम सांगालेत. त्या पोरांनी जर त्याच्यामध्ये प्रयत्न केले, जी पोरं तिथं जर जाऊन ट्रेनिंग घेतील तर त्यांचं उद्या पायलट व्हायचं इच्छा निर्माण होईल. त्यासाठी असे चांगले उपक्रम निर्माण करालेत. आणि त्याला कुठं जर उगीच ब्रेक लावायचा, उगीच त्याचा अपप्रचार करायचा, हे सगळे प्रकार आमचे विरोधक करायलेत. आणि माझी सगळ्यांची इच्छा आहे की आम्हीच सगळे लोक, साहेबांची ताकद आहे, 10 पटीनं आम्ही उभा राहूया साहेबांच्या पाठीमागं आणि असाच विकास ह्याच्या पुढे भविष्यात घडवून आणूया असं मी सगळ्यांना सांगू इच्छितो. हेच माझं सजेशन आहे की विकास करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे थांबायचं, तो कोणी असेल. सिनियर सिटीजन म्हणून ज्यांच्या गोष्टी ह्या गोष्टी आपण वॅक्सिन डिपोमध्ये आपण जे सुरू केलेला हा प्रोजेक्ट आहे, त्यापेक्षा बेळगावच्या सगळ्या नागरिकांसाठी
मग ते लहान 10 वर्षाच्या मुलापासून ते 70 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत हे वॅक्सिन डोको असं एकदम व्यवस्थित म्हणजे सुंदर एक स्टेज निर्माण झालं पाहिजे. त्याच्यासाठी आणखीन एक प्रोजेक्ट मी त्यात सामील करायला लावतोय, ते म्हणजे आर्ट. बेळगाव हे खरोखरच आर्टिस्ट लोकांचं हे आहे, म्हणजे लोक भरपूर आर्टिस्ट आहेत, तर त्यांच्यासाठी गॅलरी नाही तर त्याच्यासाठी एक गॅलरी इतकी मस्त आहे ना, त्यासाठी आणि बाकीच्या तिथे 8 मुलांसाठी चालेल असते शाळेच्या त्यासाठी एक आमची विनंती आहे की ती आर्ट गॅलरी एक मस्त व्हावी. मी 2000 माझं नाव आहे दयानंद माळे, मी एक्स बँकर आहे. 2000 मी वॉकिंगला येत असतो. आमदार साहेब किंवा हे आनंद चव्हाण साहेब फार स्वतः चांगलं राबवलेले. कोणतर आपले बाहेरचे पाहुणे मंडळी किंवा मित्र आलं तर फारसं तुम्ही नशिबवान आहे. असल्या कुठल्याही आम्ही इंडियामध्ये हिंदुस्थानामध्ये बघितलेलं नाही आहे एवढं चांगलं वॅक्सिन डिपोज आहे. परंतु सर एक माझी एक विनंती आहे, ते अलीकडे जे कामं होत असलेले बरंच त्याचं म्हणजे डिस्ट्रक्शन झालेलं आहे. ग्लास हाऊस एवढं भेटलं तर अपमान वाटतो आपल्याला, तर त्याचं थोडंसं हे करावं. आणि याचे रोड्स येताना जे आपले कोणतं मित्र सांगितले व्हेकल जे आत येतात ते सगळं बंद व्हावं सर, व्हेकल आत येऊ नये. आणि ते ग्लास हाऊस तुर्त सर ते थोडंसं हे करायचं. पूर्ण ग्लास फोडलेले आहेत, फारच अपमान वाटतं कोणतं बाहेर चालतं असले होऊ नये पाहिजे तर झालेलं आहे सर. त्याचं कृपया काय तर उत्तर तो माझी एक विनंती. ನಾನು ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ ಅವರು ಇಲ್ಲಿಗೆ ಎಲ್ಲ ವೋಟರ್ಸಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿ ಬಂದಾಗ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದೆ, ನಾನು ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ನಮ್ಮ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಡಿಪೋ ಸ್ವರ್ಗ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು, ಆದರೆ ಅದು ಅರ್ಧೋಟಾಯಿತು. ಅದು ಪೂರ್ತಿ ಆದರೆ ನಿಜವಾಗಲೂ ಒಂದು ಸ್ವರ್ಗ ಇದೆ ಇದು. ಅಂದರೆ ಇಂಥ ನೇಚರು ಇಂಥ ಗ್ರೀನರಿ ಇದು ಸಿಗೋದು ಕಷ್ಟ. ನಾನು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಸಾಯಂಕಾಲ 2 ಹೊತ್ತು ವಾಕಿಂಗ್ ಬರ್ತೇನೆ ಇಲ್ಲಿ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಒಂದು 2 ಸಣ್ಣ ಸಜೆಷನ್ ಇದೆ ವಾಕಿಂಗ್ ಟ್ರ್ಯಾಕ್ದಲ್ಲಿ. ಅದು ಮಳೆ ಆದದ್ರಿಂದ ನೀರು ಹರಿದು ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ ನೀವು ಹಾಕಿದ್ದು ಚಿಪ್ಸು ಅದೆಲ್ಲ ಹರಿದು ಹೋಗಿದೆ. ಅದರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಕೆಂಪು ಮಣ್ಣು ರಾಡಿ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಮತ್ತೆ ಹೊಸ ಮಣ್ಣು ಹಾಕ್ಸಿದ್ರೆ ಇದು ಕರಿ ಚಿಪ್ಸ್ ಹಾಕ್ಸಿದ್ರೆ ಅದು ಭಾಳ ಒಳ್ಳೆ ಪದ್ಧತಿ ಇದೆ. ಪೇವರ್ಸ್ಗಿಂತ ಒಳ್ಳೇದು ವಾಕಿಂಗ್ ಇದೆ ಅದು, ಅದನ್ನೊಂದು ಹಾಕ್ಬೇಕು. ಎರಡನೇದಂದ್ರೆ ಪ್ರಾಣಿಗಳು ಭಾಳ ಬರ್ತವೆ, ಆಕಳ ದನಗಳು ಬಂದು ಇಲ್ಲೇ ವಾಕಿಂಗ್ ಟ್ರ್ಯಾಕ್ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಹೊಲಸು ಮಾಡಿ ಹೋಗಿರ್ತವೆ. ಅದಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ಸ್ವಲ್ಪ ರಿಸ್ಟ್ರಿಕ್ಷನ್ ಹಾಕ್ಬೋದಾ ಅಂತ ಒಂದು ನೋಡಿ. ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಸಣ್ಣ ಸಜೆಷನ್ ಅಂದರೆ ರಾತ್ರಿ ಇನ್ನೂ ಇಲ್ಲಿ ಪಾರ್ಟಿಗಳು ಭಾಳ ಆಗ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ಕೆಲವು ಜನರಿಗೆ ಡಿಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಮಾಡೋದೇ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಆ ಹೊರಗಡೆ ತಿಂದದ್ದು ಪ್ಲೇಟ್ಸು ಇದು ಬಟ್ಲೆ ಎಲ್ಲ ಒಳಗಡೆ ಒಗಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು 2-4-5 ಕಡೆ ಆದ್ರೂ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ CC ಕ್ಯಾಮ್ರಾ ಹಾಕಿ ಆನಂದ್ ಚವ್ಹಾಣ್ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಾನು ನಿಜವಾಗ್ಲೂ ನಿಮ್ಮಷ್ಟೇ ಆಕ್ಟಿವ್ ಅವರು ಆಗಿದ್ದಾರೆ ಈಗ. ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಡಿಪೋದಲ್ಲಿ ನಾನು ಗಿಡದ ಬಿದ್ದಾಗ ಹೇಳಿದ್ರೆ ಇಷ್ಟು ಸ್ಟೇ ಆರ್ಡರ್ ಬಂದು ಇಷ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ರಿಸ್ಟ್ರಿಕ್ಷನ್ ಇದ್ರೆ ಸಹಿತ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಒಂದು ಗಿಡ ಬಿದ್ದರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಡೇ ವಿದಿನ್ 12 ಅವರ್ಸ್ ಅವರು ಆ ಗಿಡಗಳನ್ನ ಸಾಫ್ ಮಾಡಿ ವಾಕಿಂಗ್ ಟ್ರ್ಯಾಕ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದು ಮಾತ್ರ ನಿಜ. ಸೊ ಅದು ಒಂದು 4-5 ಕಡೆ ಆದ್ರೂ ಒಂದು CC ಕ್ಯಾಮ್ರಾ ಹಾಕಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಆದ್ರೂ ರಿಸ್ಟ್ರಿಕ್ಷನ್ಸ್ ಏನಾದ್ರು ಆಗತ್ತೆ. ರಾತ್ರಿ ಬಹಳ ಪಾರ್ಟಿ ಆಗತ್ತಿಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ನೀವು ಟ್ರ್ಯಾಕ್ ಬಾಜುಗಿನ 2 ಕಟ್ಟೆಗಳಿವೆ, ಅವು ಕುಡಿಯೋರ ಸಲುವಾಗಿನೇ ಕಟ್ಟೆ ಆಗಿವೆ ಅವು. ಅದನ್ನ ಸ್ವಲ್ಪ ಏನಾದ್ರು ರಿಸ್ಟ್ರಿಕ್ಷನ್ ಹಾಕಿದ್ರೆ ಒಳ್ಳೇದಾಗ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ನಾವು ನಿಮ್ಮ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕೆಲಸಕ್ಕಂತೂ ನಮ್ದು ಏನೂ ಇದಿಲ್ಲ, ಅಭ್ಯಂತರ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಇಷ್ಟು ನಮಗೆ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಸೊ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಸಾಥ್ ಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ.